नमस्कार मंडळी, जय सद्गुरू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। अधिक महिन्यात येणारी एकादशी अत्यंत फलदायी व पुण्यदायी मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते। आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिवसाचे महत्त्व, काय करावे व काय करू नये आणि एक सोपा उपाय। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा। तुळशीपत्र अर्पण करा। भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण करावा। धूप दीप लावा। शेवटी नैवेद्य अर्पण करा व मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। शक्य असल्यास फळदान किंवा धान्यदान करावे। एकादशीच्या दिवशी काय टाळावे? भांडण, कटुवाणी, असत्य बोलणे, मांस मदिरा यांचे सेवन करू नका। नकारात्मक विचार टाळा। दिवसभर सात्विक राहण्याचा प्रयत्न करा। एकादशीचा हा उपाय माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी, घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, धनधान्याची वाढ होण्यासाठी आणि शुभ कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी केला जातो। अनेक जण विवाहातील विलंब, नोकरी व्यवसायातील अडचणी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी यासाठी हा उपाय करतात। अधिक महिन्यातील एकादशीच्या दिवशी हा विशेष उपाय करावा। संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा। दिव्याजवळ थोड्या अक्षता ठेवा आणि त्या अक्षतांवर हळदी कुंकू वाहा। नंतर श्री लक्ष्मी मातेचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा। श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला प्रसन्नता देते व सकारात्मकता वाढवते। तुम्ही एकादशीच्या दिवशी ही पूजा नक्की करा व अनुभव घ्या। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।